चला सगळ्या मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अतुल गायकवाड. आणि मित्रांनो काय झाले, टेम्परेचर म्हणजे आता सकाळचे 7 वाजलेत आणि 7 वाजलेत आणि टेम्परेचर तुम्हाला सांगतो आत्ता सध्या टेम्परेचर 28 आहे. मी बघितलं म्हणजे हे बघा, मी आलो तो वर्कआउटला एक्झरसाईज करायला. रस्ता ही मस्त आहे, ह्या बाजूला तुम्हाला दाखवतो बघा. इकडं असा रस्ता आहे, मस्त रस्ता आहे, सगळं चांगलं आहे. पण टेम्परेचर असं पडले ना, म्हणजे 28 टेम्परेचर आहे सकाळी 7 वाजता बरोबर टेम्परेचर जर तुम्हाला सांगतो 28 असेल. आता मी माझ्या त्या ॲपमध्ये बघितलं टेम्परेचर दिवसभरात कसं कसं वाढेल तुम्हाला सांगतो. आता 7 वाजलेले 28 टेम्परेचर सांगितले. बरोबर त्यांनी 8 वाजता परत सांगितले 30 होईल म्हणून. 8 वाजता म्हणजे 7 वाजता 28 आहे, 8 वाजता 30 होईल म्हणून सांगितले. त्याच्यानंतर 9 वाजता म्हणजे 2-2 अंश सेल्सिअसनं वाढणार आहे तापमान. परत 9 32 होणार आहे. 10 वाजता 34 सेल्सिअस होणार आहे. त्यांनी साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान 40 अंश सेल्सिअस तापमान होईल असं दाखवलं आहे. आणि तापमान 4च्या पुढे कमी कमी होईल, 39 अंश 38 अंश असं जसं जसं टायमिंग वाढत जाईल तसं, म्हणजे दिवस मावळेल तसं तसं कमी 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 होत जाणार. 38 अंश 37 अंश सेल्सिअस असं तापमान कमी कमी होईल असं सांगितलं मित्रांनो. हे उन्हाळा आहे तुम्हाला सांगतो 7 वाजलेत. मी दाखवतो मागच्या बाजूला आहे बघा, सूर्य बघा कुठं आहे, तुम्हाला दिसते का सूर्य? मला तर काय कळा ना बघा कुठं आहे. ते आहे सूर्य बरं का, ह्या दिसत आहे बघा, दिसतं का वर? हे बघा इथे बिल्डिंगच्या वर दिसते, पोलच्या वर. म्हणजे 7 वाजताच बरोबर एवढा वर आला आहे सूर्य. मग विचार करा, 7 वाजता जर सूर्य एवढा वर आला असेल आणि टेम्परेचर 28 वर काढल्यानुसार चाला आलतो आहे बघा. सगळ्यात पाणी पाणी झाले आहे, शर्टमध्ये सगळीकडे पाणीच आहे, ओलं झाले सगळे, दिसते का ओलं बघा. आणि इतकं उकडतं दिवसभरात, तर किती पाणी प्यावं काय तुम्हाला सांगतो. पाणी जर जास्त पिलं ठीक आहे, उन्हाळ्यात पाणीचा माणूस पाणी भरपूर पितो आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर हे मेंटेन करायचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो एक गोष्ट आहे, पाणी तुम्ही किती बी प्या, भूक माणसाची मरते आणि पाणी बी गरजेचं आहे आपल्याला. पाणी अवश्य प्या, उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या, ताक प्या भरपूर. आणि तुम्हाला सांगतो संध्याकाळी झोपलं फॅन वगैरे लावून जर झोपला असेल ना, तर 100% त्या माणसाचं अंग दुखतं. म्हणजे असं नाही समजायचं की माझं अंग का दुखायला उठवाटा नाही. सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि वरनं जेव्हा तुम्ही 5व्या स्पीडवर फॅन असतो तेव्हा तुमचं अंग असं जड झालेलं असतं. कशामुळे होतं? ते फक्त पंख्यानं होतं आणि दिवसभर पाणी पिण्यानं होतं. दिवसभर पाणी प्यायचं आणि संध्याकाळी आपण पंख्याखाली असतो, पंख्याखाली बसण्यानं झोपण्यानं अंग असं जड होतं आणि उठू वाटत नाही लोकांना वाटतं माझं अंग दुखायले. नाही, उन्हाळ्यामध्ये हीच परिस्थिती असते. जेव्हा तुम्ही 5व्या स्पीडवर फॅन लावता आणि स्पीडनं खाली आपण पंखा असल्यानंतर आपण जेव्हा झोपलेलो असतो आणि दिवसभर पाणी पिल्यामुळे आपलं अंग साहजिकच दुखतं. तर मित्रांनो पाणी पित राहा कंटिन्यू आयुष्य. उन्हाळ्यामध्ये पाणी पित राहा. पाणी पिणं हे गरजेचं आहे उन्हाळ्यात आणि दिवसातसुद्धा खूप गरजेचं असतं पाणी पिणं. तर एक सांगतो मित्रांनो, आणि थोडं फिरायला बी जायचा. हे बघा मस्त लोकेशन आहे, रस्ता चांगला आहे. ह्या रस्त्याने मी फिरायला येतो दररोज. वजन काय कमी होत नाही, काय घोळ कळा ना. पाणी किती प्या, वर्कआउट करा. कसं असतं, वय एकदा वाढत चाललं ना की वजन तुम्हाला कंट्रोलमध्ये होत नाही. जोपर्यंत तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवता येतं तोपर्यंत ठेवा. लय चटकदार खाऊ नका. आणि तुम्ही चटकदार खाल्लं की तुमचं वजन वाढणार, साहजिकच आहे. पण जर चटकदार खाल्लं असेल तर तुम्हाला वर्कआउट करून त्याची ज्या तुमच्या कॅलरीज वाढलेल्या आहेत त्या तुम्हाला घटवावं लागतील. तेव्हा शरीरात वाढलेल्या कॅलरीज त्याचं संतुलन आपल्याला राखता आलं पाहिजे, तर आपलं ते वजन घटतं. नाहीतर तुम्ही आहार किती घेताय आणि इकडं व्यायाम किती करताय त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. म्हणजे जेवढं तुम्ही खाल तेवढं जर इकडं कॅलरीज तुम्ही घटवल्या व्यायाम करून, तरच ते वजनात मिळ लागतो, नाहीतर मिळ लागत नाही. चला व्हिडिओ आपण इथंच थांबूया. बाय.